मामा नमस्कार. नमस्कार. मामा नाव काय आपलं? गेनबा शंकर पालवे. गेनबा शंकर पालवे. राहणार कुठे? मलवडी. म्हणजे गाव प्रॉपर मलवडी. जिल्हा सोलापूर. जिल्हा सोलापूर. आणि तालुका कुठला येतो मामा? करमाळा. करमाळा तालुका. अच्छा, म्हणजे लांबून आहात की तुम्ही? खूप दूर लांब आहे. लांब आहे. अच्छा अच्छा, तेवढ्या लांबून येता इकडे? अरे वा, छान छान छान. आयुर्वेदिक औषधाविषयी तुमची ओढ मात्र जबरदस्त आहे. एवढ्या लांबून तुम्ही औषध घ्यायला येताय. बरं, दुसरी गोष्ट, तुम्ही आता किती दिवसापूर्वी आपला आयुर्वेदिक डोस घेतला? 3 आठवडे झाले. 3 आठवडे झाले. बरं, त्रास काय गुडघ्याचा होता ना? बरं, 3 आठवड्यामध्ये 3 आठवड्यात गुडघ्याचा त्रास कसा वाटतंय काय आता गुडघ्याला? आता मोकळं वाटतंय. बरं वाटतंय का? म्हणजे गुडघे दुखायचे बंद झाले का? बर बर बर. तुम्ही पहिलं पाय कसं हलवत होता किंवा काय सांगा? मांडी घातली म्हणजे मग असं होत नव्हतं. अच्छा, आता हो का असं होतं. अरे वा वा वा. अच्छा अच्छा अच्छा, सुंदर 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 सुंदर. म्हणजे तुम्हाला पाय सुद्धा, मांडी सुद्धा घालता येत नव्हती, पण आता पाय हलवताय. म्हणजे पूर्ण पाय तुमचे अगदी वर्किंग चांगल्या पद्धतीनं होते. अरे वा, सुंदर सुंदर सुंदर. म्हणजे तुम्हाला मांडी सुद्धा घालून अलकट पालकट घालून बसता येत नव्हतं, पण आता तुम्ही सुंदररित्या पाय हलवताय, चालताना त्रास होत नाही. अतिशय सुंदर. बेस्ट 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 बेस्ट. छान छान छान. सद्गुरूंची, माताजींची कृपा आहे की तुम्ही इतक्या अवघ्या 3 आठवड्यामध्ये तुम्हाला गुडघ्यासाठी अतिशय चांगला रिझल्ट आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही सध्या राहता कुठे मामा? राहतो आम्ही पिंपरी चिंचवड. पिंपरी चिंचवड. नेवारा मळा. अच्छा अच्छा. मग तिकडे का, म्हणजे तुमचं गाव इकडे का सोलापूर जिल्ह्यात आहे ना? तिकडे का राहता? मुलं तिकडे राहायला. म्हणजे मुलं तिकडे सर्व्हिसला आहेत म्हणून तुम्ही तिकडे राहता. अच्छा अच्छा अच्छा. मग बराच तुम्ही करमाळा म्हणजे तालुका जिल्हा सोलापूर, राहता पिंपरी चिंचवड, तरी सुद्धा आयुर्वेदिक औषध इथून नेता. म्हणजे आता हे दुसरा डोस तुम्हाला द्यायचा आहे. म्हणजे तुम्ही अतिशय सुंदर, म्हणजे तुमचं तुम्ही, अरे वा वा, पोलीस पाटील होतो. अरे वा वा वा, सुंदर सुंदर. म्हणजे तुम्ही समाजसेवा पण भरपूर केलेली आहे. अरे वा वा, तुम्ही पोलीस पाटील होता. अरे वा, सुंदर सुंदर. तुमचं वय किती मामा? 79 वय. अरे वा अरे वा. म्हणजे तुम्ही फार जुनं व्यक्तिमत्व आहे तुमचं, आणि अतिशय सुंदर प्रकारे तुम्ही आयुर्वेदिक औषधाचा आस्वाद घेतलेला आहे. तुम्ही गुडघ्यासाठी तुम्हाला अतिशय चांगला रिझल्ट आलेला आहे. तर तुम्ही इथून पुढचा कोर्स जो काही उर्वरित आहे तो व्यवस्थित करून येणाऱ्या भावी आयुष्यासाठी आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुमचं आयुर्वेदिक औषध व्यवस्थित वापरला, पथ्यपाणी केला, त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे. तर इथून पुढच्या उर्वरित आयुष्यामध्ये तुम्ही निरोगी आणि प्रसन्न राहावं ही आम्ही परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.